घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 11 नोव्हेंबरच्या भागामध्ये जानकीचं आयुष्य आता 360 डिग्रीमध्ये पलटताना आपल्याला दिसणार आहे. इकडे आता जानकी पोहे घेऊन येते आहे आणि जानकी पोहे घेऊन ज्या वेळेला येत आहे तोपर्यंत इकडे प्रधान काकू खूपच चिडलेल्या आहेत आणि चिडलेल्या प्रधान काकू जानकीला सांगत आहेत, काय ग, किती वेळ झाला, म्हणजे अजूनही तू आत्ता आलीस? तुला तर मी कधीपासून पोहे घ्यायला सांगितले होते. अगं, लोक आलेली आहेत ना, तुला साधं कळत नाहीये का? असं म्हणत ती आता जानकीवरती चिडते आणि जानकीला किचनमध्ये पाठवते. प्रधान काका आणि काकू पाहुण्यांसोबत बोलत असतात. आता इकडे ती प्रधान काकूंची मुलगी ती सुद्धा तशीच डॅम्बरट, काय ग, मला तर वाटलं की तू आता पोहे बनवून घेऊन येशील. इतका जर का उशीर झालाय तर तू पोहे बनवून घेऊन येणं अपेक्षित आहे ना. असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते, अगं असं काय करतेस, पोहे तू स्वतः बनवायचे असतात. तोपर्यंत तिकडे आता प्रधान काकू येते आणि काय गप्पा मारत बसलायत, बनव जानकी पोहे. जानकी म्हणते, मला इंटरव्ह्यूला जायचंय. ती सांगते, तुझ्या इंटरव्ह्यूचं कौतुक मला सांगू नको, पोहे बनव आणि मग जा इंटरव्ह्यूला. इकडे तोपर्यंत आजींना घेऊन आता पोहे आलेली आहे, ती म्हणजे सुमित्रा. आजी म्हणते, वा वा सुमित्रा, आयते पोहे खायला मिळाले तुझ्या हातचे. यावरती सुमित्रा म्हणते, काय माहिती मला कधी माझ्या सुनेच्या हातचे आयते पोहे खायला मिळणार आहेत ते. असं म्हणत असताना इकडे आता सुमित्रा सांगते, खरंच मला आता ना, मला या घरात लवकरात लवकर सून आणायची आहे आई. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सारंग आणि ऋषिकेश यांची एंट्री झालेली आहे आणि ऋषिकेश आजी इकडे आता सारंग आजी म्हणून आता आजीला मिठी मारायला आलेला आहे. आजी आता सांगते, माझा गुंड्या. पहिल्यापासूनच तिचं आता सारंगवरती खूपच प्रेक्षकांनो प्रेम आहे आणि त्यानंतर ती आता मिठी मारते. तोपर्यंत ऋषिकेश येतो. ऋषिकेशला पाहिल्यावरती आजीच्या रागाचा पारा चढतो आणि आजी म्हणायला लागते, सारंग, तुला मी आधीपासून सांगते की कुठे उन्हाळक्या करतो त्याच्यासोबत, त्याला उन्हाळक्या करायच्या त्या करू दे, तू कशाला उन्हाळक्या करतोयस. यावरती सुमित्रा चिडते आणि आई, काय बोलतेस तू, तू का त्याला असं हे सगळं सांगतेस. ऋषिकेश त्याचा भाऊ आहे आणि भाऊ भाऊ सोबत नाही राहणार तर काय राहणार. यावरती आजी म्हणते, तू गप्प बस ग सुमित्रा, तो त्याच्यासोबत राहून आता उन्हाळ होतोय, तुला साधं पण समजत नाहीये का. असं ती ओरडायला लागते. बरं तोपर्यंत आजीला आता सारंग विचारतो की माझ्यासाठी काय खाऊ आणलास आजी. आजी म्हणते, गोंड्या, तुझ्यासाठी असा काही खाऊ आणलाय ना, तू बघतच बसशील. असं म्हणत आजी आता सारंगला डब्बा देते. खडखडे लाडू तुझ्यासाठी आणलेले आहेत. तोपर्यंत ऋषिकेश प्रेक्षकांनो आत निघून गेलेला आहे. आजीने ते लाडूचा डबा दिल्यावरती सारंग सांगायला लागतो की मी हा डब्बा घेऊन आत जातो. पण त्याच वेळेला मग आता ती सांगायला लागते, नाही नाही, आत जाऊ नकोस, तो घेईल. यावरती आता सारंग म्हणतो, हो तो घेईल म्हणूनच तर मी आत घेऊन चाललोय ना. आजी, माझ्या भावाला लाडू दिल्याशिवाय मी कसं लाडू खाणार, ते काही नाहीये, त्याला मला लाडू द्यायचेच आहेत. असं म्हणत सारंग आता आजीला बगल देतो आणि त्यानंतर डायरेक्ट सारंग आत निघून गेलेला आहे. प्रेक्षकांनो, आजी आता तिकडे सारंग थांब थांब असं म्हणतच राहिलेली आहे. पण आता सारंग काही थांबला नाहीये. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता सुमित्रा म्हणते, काय गाई, तू असं का वागतेस, तू ऋषिकेश सोबत भेदभाव का करतेस. यावरती ती सांगते, माहितीये ना, मी तुला म्हटलं ना तो सावत्र आहे म्हणून. यावरती सुमित्रा आता चिडते आणि आई, तुला किती वेळा सांगितलेलं आहे, तू उगाचच त्याला सावत्र सावत्र म्हणून आता फूट पाडू नको. यावरती आजी म्हणते, मी बोलले नाही तरी गोष्ट बदलणार आहे का. नाही, ती गोष्ट तशीच राहणार आहे. सुमित्रा, तू सुधार. अगं, त्याच्या ह्यानी आपला सारंग सुद्धा बिघडत चाललेला आहे. सुमित्रा आता चिडते आणि आई, हा शब्द आत्ता काढलास, पुन्हा जर का हा शब्द काढण्याची जरूरत केलीस तर गाठ माझ्याशी आहे, असं ते म्हणायला लागते. इकडे आता सारंग आणि ऋषिकेश दोघ जण पोहे खात आहेत आणि दोघं एकमेकांशी गप्पा मारत असताना आता सारंग सांगत असतो, बघितलंस ना दादा, कसा पाऊस पडला तो पोह्यांचा. यावरती ऋषिकेश म्हणतो, खबरदार, तू तिचं नाव पण काढू नको. तितक्यात तिथे सुमित्रा येते. इकडे तोपर्यंत आता म्हणजे त्या प्रधान काकूंच्या मुलीला बघायला आलेली बाई ही आता तिला सांगते, अगं पटकन पोहे बनवलेस. जानकीने पोहे बनवलेले असतात आणि ती सांगते, हो पोह्यांसाठी काय लागतं, म्हणजे प्रधान काकूंची मुलगी सांगते की हो पोह्यांसाठी काय लागतं, पटकन तर बनतात. यावरती ती म्हणते, बरं झालं, चला बाबा, म्हणजे एकदाच तुझ्या हाताला उरं काय म्हणायचा तर. असं म्हटल्यावरती ती म्हणते, हो हो. त्यावरती आता इकडे ती सांगते, जानकी म्हणते की काकू, मी इंटरव्ह्यूला जाते. यावरती ती बाई सांगते, अगं तू तर MBA तू शिकतेस ना. त्यावेळी जानकी म्हणते, हो, पण मी शिकता शिकता जॉब पण करतेय. काय शिकतेस काय तू. असं म्हटल्यावरती जानकी सांगते, मी MBA करते आणि ते करता करता जॉब करते. आणि त्यानंतर मग आता ती मुलाची आई वळते, ती म्हणजे काकांच्या मुलीकडे आणि ती सांगायला लागते, तू काय शिकतेस. यावरती आता काकू सांगायला लागतात, तिनं BA करते, 12वीला फर्स्ट क्लास मिळालाय.
आता MBA कुठे आणि BA कुठे? मग आता त्या आलेल्या पाहुण्यांना लालचा सुटते आणि ते सांगायला लागतात, आम्ही खरं सांगू का, तर आम्हाला म्हणजे जर का तुम्ही या मुलीच्या ऐवजी हिच्यासोबत लग्न लावलं तर बरं होईल ना, असं म्हटल्यावर ती प्रधान काकून चिडतात आणि ते जानकीला घेऊन बाहेर येतात. आता तुला उशीर होत नाहीये का? आता काय इथे गप्पा गोष्टी ऐकत बसलेले आहेस? समजत नाहीये का तुला? निघ ना आता, असं म्हणत त्या जानकीला सांगतात, जर तुझ्यामुळे माझ्या आता मुलीचं लग्न मोडलं ना, तर गाठ माझ्याशी आहे बरं का, तुला मी बिलकुल सोडणार नाहीये, असं त्या म्हणायला लागतात. त्यानंतर जानकी सांगते, पण काकू, यावरती ती म्हणते, पण बिन काही नाहीये, कशाला पुढे 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 करायला पाहिजे, काही गरज नसताना तिकडे आता 4 लोकात बडबड बडबड करत बसेल, मी अशी मी तशी, काही गरज नाहीये, चल निघ, असं म्हणत ती आता जानकीला चांगलीच फटकारते आणि जानकी बिचारी आता काही बोलणार काही करणार, पण आता जानकीला या सगळ्यामध्ये ती काही बोलूच देत नाहीये. त्यानंतर मग जानकी बिचारी इंटरव्ह्यूला निघाली. इकडे तोपर्यंत ऐश्वर्या मॅकच्या ऑफिसमध्ये आलेली आहे आणि तुला माहिती आहे का, माझ्या आईला असं वाटलं की आपल्या दोघांच्यात काहीतरी चालू आहे. तिला असं वाटलं की आपण दोघं लग्न करणार आहोत. यावरती तो म्हणतो, असतं ग, आयांना हे असं वाटूच शकतं. आया आपल्या मुलांचा आधी विचार करतात. सगळ्याच आया अशा असतात. यावरती ती म्हणते, तुला कसं रे माहिती? तुझी तर आई पण नाहीये, असं वाक्य बोलून आता ऐश्वर्या गप्प बसते आणि त्यानंतर सॉरी सॉरी, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, असं म्हणत त्याची माफी मागायला लागते. त्यानंतर मकरंद म्हणतो, इट्स ओके. यावरती ती सांगते की तू काय इथे आता काय काम चालू आहे तुझं, असं विचारल्यावरती तितक्यात जानकी आलेली आहे इंटरव्ह्यू द्यायला प्रेक्षकांनो आणि तिला पिऊन सांगत आहे की 1 तास लेट झालाय मॅडम, काय चाललंय तुमचं? अहो 1 तास लेट कुणी येतं? जानकी सांगते, दादा प्लीज प्लीज, अहो खूप महत्त्वाच्या कामामध्ये मी अडकले होते ना, म्हणून हे सगळं करायला लागलं, प्लीज प्लीज तुम्ही तुमच्या बॉसना रिक्वेस्ट करा ना. यावरती मकरंद म्हणतो, माझी ना 1 तासापूर्वी इंटरव्ह्यू मला घ्यायचा होता, पण ती मुलगी काही आलेलीच नाहीये. त्यावरती मग आता इकडे जानकी ऑलरेडी आले, ती पिऊनला रिक्वेस्ट करते आहे आणि ती आता पिऊनला सांगते, प्लीज तुमच्या साहेबांना एकदा आता विचारलं तर तुम्ही म्हणजे मला सांगाल ना, प्लीज प्लीज, असं म्हणत ती आता सांगायला लागते. त्यानंतर मग तो म्हणतो, ठीक आहे, मी एकदा बोलून बघतो. मग तो पिऊन आतमध्ये येतो. त्यावेळेला ऐश्वर्या मकरंदला छेडत असते आणि ती मकरंदला सांगत असते, काय रे, म्हणजे तू ज्या मुलीच्या प्रेमात पडल्यास ती कोण आहे? तोपर्यंत मकरंद म्हणतो, काय चाललंय तुझं? तोपर्यंत इकडे पिऊन आलेला आहे आणि पिऊन सांगतोय की बाहेर जानकी म्हणून कोणीतरी इंटरव्ह्यूला आले. जानकीचं नाव ऐकल्यावरती मग तोपर्यंत आता इकडे लगेचच मकरंद विचार करायला लागतो की जानकी आली आणि तो सांगतो, ठीक आहे ठीक आहे, तुम्ही त्यांना आत पाठवा. तोपर्यंत ऐश्वर्या सांगायला लागते, बोल ना, कोण आहे ती मुलगी? कोणत्या मुलीच्या तू आता प्रेमात पडलेला आहेस? यावरती मकरंद सांगायला लागतो, अगं असं काही नाहीये, आणि दादा तुम्ही जा बरं, तुम्ही जा आणि त्यांना आतमध्ये पाठवून द्या. पिऊनला बाहेर पाठवल्यावरती मकरंद ऐश्वर्यावरती ओरडतो आणि तो सांगायला लागतो, तुला कळतंय का? अगं तू काय बोलतेस? तो पिऊन तिथे उभा होता आणि त्याच्यासमोर हे असं सगळं. यावरती ती म्हणते, सॉरी सॉरी, म्हणजे खरं सांगू का, तर आता मला म्हणजे असं नव्हतं म्हणायचं, फ्लोमध्ये मी ते बोलून गेले. तो म्हणतो, अगं बोलताना जरा तरी विचार कर. यावरती ती म्हणते, ठीक आहे, तू कर बाबा विचार, मी निघते, मला आता निघायला पाहिजे. यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, ठीक आहे. आणि तोपर्यंत ऐश्वर्या बाहेर पडलेली आहे. जानकीला तो पिऊन सांगत आहे की तुम्हाला मॅडम आतमध्ये बोलवण्यात आलेलं आहे, तुम्हाला सरांनी इंटरव्ह्यूला बोलवलंय. आता इकडे जानकीला प्रेक्षकांनो खूपच आनंद झालेला आहे. थँक्यू 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 सो मच दादा, असं म्हणत ती त्या पिऊनला बोलती आहे. पिऊन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जा आतमध्ये. इकडे तोपर्यंत जानकी इंटरव्ह्यूसाठी आतमध्ये चाललेली आहे. जानकी ज्या वेळेला इंटरव्ह्यूसाठी आत चाललेली आहे तोपर्यंत तिला आलाय सायलीचा फोन. सायलीचा फोन आल्यावरती ती विचार करते, अरे बापरे, आत्ता सायलीचा फोन आलाय आणि आत्ता ताबडतोब मला निघायचं आहे, काय करू काय करू, असा ती विचार करत आहे. तोपर्यंत ती आता सायलीचा फोन 2 मिनिटासाठी उचलते आणि काय ग सायली, महत्त्वाचं नाही आहे ना काही? काय पटकन बोल, कारण मी इंटरव्ह्यूसाठी चालले. सायली म्हणते, हो मी त्याचसाठी तुला कॉल केलेला आहे, बेस्ट ऑफ लक देण्यासाठी. यावरती ती म्हणते, थँक्यू थँक्यू, पण मी पटकन आता आतमध्ये निघते, मी नंतर इंटरव्ह्यू झाला ना की तुझ्याशी निवांतपणे बोलते. बरं, हे ते जानकी सायलीसोबत बोलत असताना मागून आता ऐश्वर्या येते आणि दोघींची काही गाठभेट होत नाहीये प्रेक्षकांनो, आणि त्यामुळे ऐश्वर्या काही जानकीला पाहत नाही, जानकी काही त्यावेळेला ऐश्वर्याला पाहत नाहीये आणि त्यानंतर फोन ठेवून ती आता आतमध्ये इंटरव्ह्यूला जाते.
इंटरव्ह्यूला गेल्यावरती ती आता मे आय कम इन असं म्हटल्यावरती लगेचच मकरंद बॅक साईडला वळतो आणि तो आता उलटी खुर्ची करून बसतो. त्यावरती जानकी सांगते, सॉरी, खरं तर मला खूप उशीर झाला असं म्हणत ती आता बोलत असताना तोपर्यंत इकडे मकरंद तिचा अस्तित्व, तिचं हे सगळं जाणवून घेत असतो आणि त्याला आता खूपच छान वाटत असतं. जानकी सांगायला लागते, खरं तर माफ करा, मला थोडं यायला लेटच झालेलं आहे. आणि मकरंद वळतो. मकरंद वळल्यावरती जानकी त्याला ओळखते. मकरंद कुलकर्णी, म्हणजे पुण्यामध्ये कॉमर्सचा टॉपर आणि तो मुळशीमध्ये, असं आता ती म्हणायला लागते. यावरती तो म्हणतो, म्हणजे तू मला ओळखतेस तर? यावरती ती म्हणते, कोण नाही ओळखत तुला? म्हणजे तू तर टॉपर होतास ना, आणि माझी मेमरी तर खूपच शार्प आहे आणि त्यामुळे मला आता सगळं आठवते असं म्हटल्यावरती तो म्हणतो, अच्छा, मग तू इकडे? यावरती आणि ती सांगायला लागते, मला MBA ला मुळशीमध्ये ॲडमिशन मिळाले आणि ते करता करता जॉब करूया म्हटलं, म्हणून मी ॲप्लिकेशन केलं. पण तू इथे? मला तर समजलं होतं की आफ्टर एज्युकेशन तू आता फॉरेनला गेलेला आहेस. यावरती तो म्हणतो, हो, मी फॉरेनला गेलोच होतो, पण त्यानंतर मग आता शिक्षण पूर्ण झालंय, तर म्हटलं एखादा प्रोजेक्ट इकडे टाकूया आणि प्रोजेक्ट टाकण्यासाठी मी इकडे आलोय मुळशीत असं म्हटल्यावरती जानकी म्हणते, व्हॉट अ कोइन्सिडंट, नाही का? म्हणजे आता बघ ना, इथेच आपली भेट व्हायची होती असं म्हटल्यावरती तो सांगतो, हो जानकी, इथेच आपली भेट व्हायची होती असं म्हणत दोघं जण गप्पा मारतात आणि तो आता इतका खुश होतो की इतक्या वर्षानंतर सुद्धा जानकी आपल्याला ओळखते किंवा जानकी आपल्याबद्दल बोलती आहे. जानकी सांगते, खरंच मला तुला मुळशीमध्ये बघून इतका आनंद झाला म्हणून सांगू ना, खरंच आपलंसं कोणीतरी भेटल्यासारखं वाटलं असं म्हटल्यावरती मग आता तो इकडे जानकीबद्दल अवांतर चौकशी करतो, जेणेकरून त्याला आता जास्तीत जास्त काही माहिती मिळू शकेल. आणि त्यानंतर मग आता तो तिला विचारायला लागतो. बरं, हे सगळं चालू असताना आता जानकीचा इंटरव्ह्यू चालू होतो. तो तिचा इंटरव्ह्यू घ्यायला लागतो. तिच्यासोबत काही प्रश्न विचारतो फॉर्मॅलिटीज म्हणून. आणि जानकीला खरं तर या आता जॉबची खूप गरज असते. जानकी सांगते, खरंच मला तुमच्या एंटरप्राइजेस सोबत जोडायला नक्की आवडेल, हे माझं प्रोफाईल असं म्हणत ती आता तिचं प्रोफाईल मकरंदकडे देते आणि त्यानंतर मकरंद तिला आता बसण्यासाठी सांगतो. मकरंदने बसण्यासाठी सांगितल्यावरती तो जानकीला पाणी सुद्धा ऑफर करतो. जानकीला पाणी दिल्यावरती ती थँक्यू म्हणते आणि त्यानंतर मग तिचा इंटरव्ह्यू सुरू होतो. इकडे तोपर्यंत सुमित्राने मुलांना नाश्त्यासाठी पुरणपोळी दिलेली असते आणि त्यानंतर तिघही मुलं पुरणपोळी खात असताना सारंग सांगायला लागतो, आई, अगं तू सुद्धा ये की. यावरती ती म्हणते, नाही नाही, मला ना म्हणजे नको आहे पुरणपोळी, तुम्ही खा, माझा ना उपवास आहे असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो, आई, कसला उपवास? त्यावरती मग आता ती सांगते, गुरुजींनी सांगितलेलं आहे की लग्नामध्ये अडथळे येतील ना, म्हणून आता तुमच्या लग्नासाठी तुम्हाला चांगल्या बायका मिळण्यासाठी मी आता उपवास करते आहे असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, मी उपवास करते, तुम्ही खा. यावरती आता ऋषिकेश म्हणायला लागतो की आई, काय बोलतेस तू? तू कशाला हे करती आहेस? तू नको उपवास करू, आमचं काय लग्नाचं वय नाहीये. ती सांगते, लग्नाचं वय नाही कसं? अरे, तुझ्या वयाच्या मुलांची लग्न झाली, एक एक नातवंड आहे. मला असं वाटतंय कधी एकदा मी माझ्या नातवंड खेळवते. यावरती मग आता सारंग म्हणतो, हे बघ, मी तर शेतीचं शिक्षण घेतोय, सौमित्र दादा वकिली करतोय, लग्न जर कोणाचं करायचं असेल तर फक्त ऋषिकेश दादाचंच कर. ऋषिकेश म्हणतो, नाही नाही, माझं कुठे लग्नाचं हे वय आहे, माझं लग्नाचं वयच नाहीये, उगाचच मला या सगळ्यामध्ये काही अडकवू नका. ऋषिकेश लग्नासाठी नाही म्हणतोय. सुमित्रा म्हणते, बिलकुल नाही, लग्न तर होणारच. यावरती ऋषिकेश म्हणतो, तू तर अशी म्हणते आहेस की तू मुलगी बघितलेस. यावरती सारंग त्याला चिडवतो आणि सारंग त्याला म्हणायला लागतो, दादा, काय माहिती, मुलगी मुळशीतच असू शकते, आपल्याला थोडी ना माहितीये असं म्हणत तो ऋषिकेशला चिडवतो. आणि त्यावरती सुमित्रा सांगायला लागते, मला मला आता रिस्कच घ्यायची नाहीये, मी लवकरात लवकर तुमच्या सगळ्यांची लग्न ठरवणार आहे. सगळ्यात पहिले ऋषिकेश तुझं. ऋषिकेश काही लग्नाला तयार होत नसतो आणि ती सांगते, मग काय, किती दिवस मी आता असे हे करणार आहे, मला सुद्धा आयतं जरा आराम करू दे की, येऊ दे की माझ्या सुनेला, असं ती म्हणायला लागते. त्यानंतर मग आता हे सगळं चालू असताना थट्टा मस्करी चालू होते की दादाचं लग्न कर, हे कर, ते कर, असं पद्धतीने. त्यावरती सारंग चिडतो, सौमित्र पण पाहत असतो, ऋषिकेश चिडतो आणि तो सांगायला लागतो, काय चाललंय, कशाला हे सगळं पाहिजे आपल्याला, असं आता तो म्हणायला लागतो. पण त्यावरती त्याचं कोणी काही ऐकत नाहीये आणि आता त्याच्या लग्नाची जोरासोरामध्ये गोष्टी चालूच आहेत. तोपर्यंत इकडे आता सुमित्रा सांगते, मी माझ्या आवडीची सून आणणार म्हणजे आणणारच. बरं, हे सगळं चालू असताना या दोघांचं बोलणं चालू असतं. इकडे जानकीचा सगळा बायोडाटा तो पाहतो. बायोडाटा पाहिल्यावरती आता इकडे जानकीला थोडंसं टेन्शन आलेलं आहे प्रेक्षकांनो, की नक्की आता आपल्याला
कशा पद्धतीने हा आता हे करेल, पण त्याला जानकीला जॉब 100% द्यायचाच असतो आणि त्यामुळे लगेचच आता इकडे तो फक्त पाहण्याचं नाटक करत आहे. आणि त्यानंतर मग आता तो जानकीचा इंटरव्ह्यू घेतो, तिला अपॉइंटमेंट लेटर हातामध्ये देतो आणि तो सांगायला लागतो की आजपासून तू या आमच्या फर्मची एम्प्लॉई झालेली आहेस. असं म्हटल्यावरती जानकी खूपच खुश होते. थँक्यू सो मच मकरंद, तुझे किती आभार मानू तितके कमी आहेत आणि आत्ता जाऊन मी पहिले देवाचे आभार मानणार. असं म्हणत ते आता देवळात चाललेली आहे. मकरंद सांगतोय जानकी आता इकडे त्या देवाचे आभार मान आणि तुला यायचं तर माझ्याच घरी आहे. इकडे आता सुमित्राला घेऊन आलेला आहे ऋषिकेश देवळामध्ये, पण तो लाईनला थांबत नाहीये. जानकी त्याला ओरडते, त्यावरती तो म्हणतो की रणदिवे लाईन लावत नाहीत. इथे सुमित्रा जानकीला पाहणार आणि जानकी सुमित्राच्या मनामध्ये भरणार आहे. आणि आता त्याच वेळेला इकडे जानकी बद्दलचं प्रेम आता ऋषिकेशच्या मनात सुद्धा जागृत होणार आहे. या दोघांची लव्ह स्टोरी, तर लव्ह स्टोरीमध्ये आलेला हा मकरंद, या सगळ्यामुळे जानकीच्या आयुष्यामध्ये आता इकडे नव्याने एक टर्न अँड ट्विस्ट येणार आहे.